तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मसाजो गावाला भेट दिली आणि त्यावेळेला ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका अशा घोषणा ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत। अजितदादा गेल्यानंतर काही महिला पुरुष हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही इथून निघून गेलात, आमचा राग, आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला। आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते, ती तुम्ही विझवायचा प्रयत्न केला नाही, तुम्ही ती वाढविली। आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मीठ चोळायला आलते हे कळायला तयार नाही। आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का? सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे। महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली, तरुण मुलं आमचे कामावर जायला घाबरायला लागलेत। ह्या सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल ज्यावेळेस मी स्वतः त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो। तुम्ही ठीक करणार होता तरी 13 दिवस तुम्ही केलं काय? तुम्ही 13 दिवसामध्ये ठीक का केलं नाही? हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून माझा आहे। तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले 3 आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही। हा शब्द आहे। आमच्या संतोषांना न्याय मिळालाच पाहिजे। तर बीडच्या मस्साजोगनंतर शरद पवार यांनी परभणीमध्ये जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। यावेळेला सूर्यवंशी कुटुंबियांनी माझ्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी शरद पवार यांच्यासमोर केलेली आहे। या प्रकरणातील दोषींवरती कारवाई करण्यात यावी असंही कुटुंबियांनी म्हटलंय। कुटुंबाची मागणी आपण शासनाकडे लावून धरणार असल्याचं यावेळेला शरद पवारांनी स्पष्ट केलंय। संविधान विटंबनानंतरची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात संबंधित यंत्रणा ही अपयशी झाल्याचं सुद्धा पवारांनी म्हटलंय। माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घेतला 4 दिवसामध्ये। माझा मुलगा चांगला असताना त्यांची कर्तव्य होते आणि तुम्ही या तुमच्या मुलाला भेटा, तुमच्या मुलाला येऊन 2 गोष्टी बोला म्हणलं असतं तर आम्ही आलो असतो सर। आम्हाला कसलंच त्याने फोन केला नाही, सांगायला नाही, कसलंच कळेल नाही सर। 4 दिवसामध्ये त्यांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले। ज्या ज्या माणसाने मर्डर केले त्यांना सर्वांना 10 पासून 15 तारखेला जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे।